नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे लाकडी चॉपिंग बोर्डसाठी आहे. अशा पद्धतीने हा थोडा काळा होतो, तो खराब होतो. अशा वेळेस तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे. हा स्वच्छ करण्यासाठी येथे मी बेकिंग पावडरचा वापर करणार आहे. आता ही बेकिंग पावडर आपण काढून डायरेक्ट ज्या ठिकाणी काळपटपणा आलेला आहे त्या ठिकाणी ही पावडर घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ही पावडर या चॉपिंग बोर्डवरती घालून घ्यायची आहे. पावडर घालून झाल्यानंतर आता ती व्यवस्थित आपल्याला हाताने पसरवून घ्यायची आहे. जर का तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने चॉपिंग बोर्डवरती घालून घ्यायचा आहे आणि नंतर तो हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. आता इथे मी एक लिंबू घेतलेला आहे. आता हे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच्यातील अर्धा लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. चॉपिंग बोर्ड जर का जास्त खराब झालेला असेल तर तुम्ही अख्ख्या लिंबाचाही वापर करू शकता. आता हा लिंबाचा रस आपण बेकिंग पावडरवरती या पद्धतीने घालायचा आहे. लिंबाचा रस घालताच आता तुम्ही बघू शकता याच्यावरती आता अशा पद्धतीचे बबल्स यायला लागलेले आहेत. या पद्धतीने बबल्स आल्यामुळे ज्या ठिकाणी काळपटपणा आलेला आहे त्या ठिकाणी स्वच्छ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या पद्धतीने चॉपिंग बोर्ड किंवा लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि लिंबाचा असा वापर करू शकता. लिंबाचा रस घालून झाला की आता इथे मी एक जुना टूथब्रश घेतलेला आहे. त्याने हा चॉपिंग बोर्ड आपण घासून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे हा ब्रशच्या साहाय्याने पूर्णपणे चॉपिंग बोर्ड मी घासून घेतलेला आहे. आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता हा बोर्ड धुवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता चॉपिंग बोर्ड किती स्वच्छ झालेला आहे. ज्या ठिकाणी काळपटपणा झालेला होता तो सर्व काळपटपणा इथे निघून गेलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. आता आपली दुसरी टिप आहे ती म्हणजे सॉक्ससाठी आहे. सकाळच्या घाईमध्ये आपल्याला कधी उशीर झाला तर हे सॉक्स आपल्याला पटकन मिळत नाही. एक मिळतो तर एक मिळत नाही. अशा वेळेस ते आपण कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे आहे ते बघायचं आहे. त्यासाठी अगोदर हा सॉक्स आपण एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने हे दोन्ही सॉक्स आपण ज्या ठिकाणी टाच आहे त्या ठिकाणी टाचेवरती या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आता दोन्ही सॉक्स एकावरती एक ठेवून झाल्यानंतर वरचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे. आता या सॉक्सची खालची बाजू आहे ती वरती करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हा सॉक्स आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही सॉक्स एकत्र गुंडाळून झाल्यानंतर जो आतला सॉक्स आहे तो न घेता आपल्याला बाहेरचा जो सॉक्स आहे तो घेऊन या पद्धतीने उलट्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. या प्रकारची घडी आपल्याला या सॉक्सची करून घ्यायची आहे. तुम्ही आता बघू शकता किती छान अशी आपण या सॉक्सची घडी घातलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सॉक्सची घडी नक्कीच ट्राय करून बघा. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मटकीसाठी आहे. मटकी आपण कशा पद्धतीने स्टोअर करायची आहे ते बघायचं आहे. मटकी आपण ज्यावेळेस जास्त प्रमाणात घेऊन येतो त्यावेळेस ती जास्त दिवस टिकत नाही. त्याला लवकरच किडे लागतात. अशा वेळेस ती कशा पद्धतीने व्यवस्थित राहील यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. हे माझ्याकडे 500 ग्रॅमचं मटकीचं पॅकेट आहे. आता हे पॅकेट फोडून आपण मटकी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. ही मटकी किती स्वच्छ आहे ते बघा. तुमच्याकडील मटकी खराब असेल तर ती अगोदर स्वच्छ करून घ्या. त्याच्यातील खडे कचरा असेल तर तो काढून घ्या आणि नंतरच त्याला आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ती करायची आहे. आता इथे ही ट्रिक कुठली आहे ती बघूया. त्यासाठी येथे मी कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे. आता याच्यातलं थोडंसं तेल आपण हातावरती घेऊया. अगदी 2 ते 3 थेंब घ्यायचे आहेत. हे तेल थोडं घट्ट असल्यामुळे ते आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे. आता आपण हे तेल हाताला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही हाताला हे आपण लावून घेतलेलं आहे. लावून झाल्यानंतर आता हे तेल आपल्याला या पद्धतीने मटकीला चोळून लावायचं आहे. या तेलाचा वापर करून तुम्ही डाळीसुद्धा जास्तीत जास्त दिवस टिकवू शकता किंवा दुसरी कुठली कडधान्य असतील तर ते सुद्धा तुम्ही जास्त दिवस टिकवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता या मटकीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता ही कशा पद्धतीने आपण ठेवायची आहे ते बघूया. त्यासाठी येथे मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या प्रकारचे डबे असतील तर ते तुम्ही वापरू शकता. आता हा डबा आपण ताटामध्ये ठेवून ही मटकी आपण या डब्यामध्ये भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे कडधान्य डाळी स्टोअर करण्यासाठी याचा वापर तुम्ही नक्कीच करून बघा. ही पद्धत तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का तर कमेंट करूनही सांगू शकता. आता या डब्याला झाकण लावून घेऊया आणि अशाच काही किचन टिप्स ट्रिक्स बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता पुढची टिप आहे ती म्हणजे गाजरासाठी आहे. थंडीच्या सीझनमध्ये आता भरपूर गाजर येतात त्यावेळेस आपण गाजर घेऊन येतो. पण ज्यावेळेस आपण हे गाजर खाण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी किंवा गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपण हे गाजर घेतो त्यावेळेस त्या गाजरावरती बारीक बारीक केसासारख्या मुळ्या असतात, तसेच माती असते. अशा वेळेस याची साल कशा पद्धतीने काढायची आहे ते बघायचं आहे. आता यासाठी येथे मी पिलर घेतलेला आहे. पिलरने ज्यावेळेस आपण गाजराची साल काढायला जातो त्यावेळेस त्याची जास्त साल निघली जाते किंवा अशा पद्धतीचे पिलर्स तुमच्याकडे नसतील तर ते कशा पद्धतीने आपण त्याची साल काढायची ते बघायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मोठी मोठी साल निघलेली आहे.
या पिलरचा वापर न करता आपण येथे साल काढण्यासाठी गाळणीचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीची इथे मी गाळणी घेतलेली आहे. याला तुम्ही छोटा झाराही म्हणू शकता किंवा गाळणीही म्हणू शकता. या गाळणीने आता आपण या गाजराची साल काढायची आहे. त्यासाठी इथे गाळणीचे जो दांड्याचा भाग आहे, त्याची जी कडा आहे, त्याने आपण गाजराची साल काढायची आहे. आता याने ही साल आपण कशा पद्धतीने काढायची आहे ते बघूया. खूप छान ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर पिलर नसेल किंवा तुम्हाला पिलरने काढायची नसेल तर या पद्धतीने तुम्ही गाळणीचा वापर करू शकता. अशी स्टीलची गाळणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती जो मोठा चमचा असतो त्याचाही वापर करू शकता. चमच्याच्या दांड्याने सुद्धा या पद्धतीने तुम्ही गाजराची साल काढू शकता. किती सहज आणि पटकन या गाजराची साल आपण काढून घेतलेली आहे ते बघा. आता तुम्हाला हे गाजर दाखवते किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा. पूर्ण ज्या काही बारीक मुळ्या होत्या त्यासुद्धा निघलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जी काही माती होती तीसुद्धा निघलेली आहे. आता या दोन्ही गाजराची साल दाखवते. या गाजराची साल किती बारीक निघलेली आहे ते बघा. तसेच या दुसऱ्या पिलरने काढलेल्या गाजराची साल तुम्ही बघू शकता किती मोठी निघलेली आहे. आता इथे साल काढण्याच्या दोन्ही पद्धती तुम्ही बघू शकता. गाळणीने काढलेली साल किती बारीक आहे आणि पिलरने काढलेली साल किती मोठी आहे ते बघा. अशी गाजराची साल काढण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आता आपण भेंडी कशा प्रकारे ठेवायची ते बघूया. येथे तुम्ही भेंडीही बघू शकता किती फ्रेश आहे. भेंडी स्टोअर करण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टिश्यू पेपर घालूया. आता ही भेंडी आपण या पद्धतीने न ठेवता ती शेंड्याच्या बाजूला ठेवायची आहे. अशा प्रकारे भेंडी ठेवल्यावरती डब्यामध्ये जास्तीत जास्त भेंडी बसते. भेंडीला जे काही देठ आहेत ते सुद्धा आपण काढू शकतो. त्यामुळे भेंडी जास्तीत जास्त बसेल. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी डब्यामध्ये बसवून घ्यायची आहे. येथे तुम्ही बघू शकता भेंडी किती व्यवस्थित बसली जात आहे. त्यामुळे नेहमी भेंडी अशा प्रकारे उलटी ठेवावी. सर्व भेंडी येथे आपण डब्यामध्ये ठेवून घेतलेली आहे. आता वरून आणखीन एक टिश्यू पेपर आपल्याला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून भेंडी खराब होणार नाही. आता आपण डब्याला झाकण लावून घेऊया. या पद्धतीने तुम्ही भेंडी स्टोअर केली तर अगदी जशीच तशी 15 ते 20 दिवस टिकते. त्यामुळे ही ट्रिकसुद्धा नक्की ट्राय करा. आता ही शेवग्याची शेंग कशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवायची ते बघूया. अशी ही मोठी शेवग्याची शेंग फ्रीजमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही. त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया. येथे आपण या शेवग्याच्या शेंगा अगोदर व्यवस्थित अशा लावून घेऊया. आता आपण चाकूने या मधोमध कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे ते आपल्याला कट करून त्या अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत. आता या खराब होऊ नयेत यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. येथे आपल्याला वरच्या बाजूला अशा प्रकारे टिश्यू पेपर लावून घ्यायचा आहे. टिश्यू पेपरला आता आपण रबर लावून घेऊया जेणेकरून तो पॅक होईल. आता या शेंगा आपण प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवायच्या आहेत. माझ्याकडे ही भोपळ्यासाठी मिळणारी प्लॅस्टिक बॅग आहे. त्याच्यामध्ये आपण या शेंगा ठेवणार आहोत. तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्येही ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या शेंगा नक्की स्टोअर करून बघा. खूप जास्त दिवस टिकतात.